आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजा तस्करीतील जीचकर प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना अटक केली आहे। यामध्ये पोस्ट विभागाचे, कस्टम विभागाचे अधिकारी आहेत, तर 2 पोलीस अंमलदारांना बडतर्फ करण्यात आले आहे। पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार केलेल्या या कारवाईची दखल मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत घेतली आहे। काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने नेरूळमध्ये कारवाई करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हायड्रो गांजा जप्त केला होता। या प्रकरणातील आरोपींकडे अधिक चौकशी केली असता यामध्ये पोस्ट विभाग, कस्टम विभाग तसेच नवी मुंबईतील 2 पोलीस अंमलदार सहभागी असल्याची माहिती मिळाली होती। अंमली पदार्थ विरोधी पथकाने सर्वांना अटक करून 2 पोलीस अंमलदारांना नोकरीतून बडतर्फ करले आहे। त्याचबरोबर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजा तस्करांचं कंबरड मोडलंय। हा जो हायड्रो गांजा आहे हा एक फार मोठं आपल्याकरता नवीन आव्हान झालंय, कारण थायलंड आणि अमेरिका या दोघांनी हायड्रो गांजाला लीगल केलाय, त्याची परमिशन दिली आहे अमेरिकेने आणि थायलंडने, आणि त्यामुळे तिकडनं मोठ्या प्रमाणात हा जो हायड्रो गांजा आहे हा कुरिअरच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये पुश करण्याचा प्रयत्न होतो। मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या पोलिसांनी एक खूप महत्वाची कारवाई केली, पण ती कारवाईची व्याप्ती बघा की हा एक नवीन जिचकर नावाचा एक व्यक्ती आहे जो हा हायड्रो गांजाचं काम करत होता। याने आपल्याकडनं पळून गेला, पळून गेल्यानंतर याने ऑस्ट्रेलियामध्ये बंताव नावाचं एक आयलंड विकत घेतलं आणि ते आयलंड विकत घेऊन ऑस्ट्रेलियन पासपोर्ट मिळवला, आणि त्यानंतर तो थायलंड आणि US मधनं हायड्रो गांजा आपल्याकडे या माध्यमातनं, कुरिअरच्या माध्यमातनं पाठवत होता। त्याच्यावर कारवाई झाली। पोलिसांनी कारवाई केल्यानंतर असं लक्षात आलं त्यांनी पाठवलेला जो काही गांजा होता, हायड्रो जे काही होतं ते पोस्टने त्यांनी पाठवलं। त्यात पोस्टाचे लोक सापडले, ते अरेस्ट आपण केले, त्यांनी पैसे घेतले, त्यांनी क्लिअरन्स दिला। मग कस्टमच्या लोकांनीही पैसे घेऊन क्लिअरन्स दिला, तेही सापडले, त्यांनाही अरेस्ट केलं, आणि त्यांना अरेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की आपली 2 पोलीस हे त्याच्यामध्ये सामील आहेत, त्यांना आता बडतर्फ आपण केलं। त्यामुळे आपल्या लोकांनी, आणि एवढं सगळं करून त्या नवीन जिंदलला तिथे जाऊन पकडून, नवीन जिंदल नाही, नवीन जिचकरला तिथे जाऊन पकडून आपल्या पोलिसांनी आणलं। त्यामुळे या संदर्भातली पोलिसांची पॉलिसी 0 टॉलरन्सचीच आहे। मोठ्या प्रमाणात हे काम, अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे। हे खरं आहे की काही प्रकरणांमध्ये आपल्याला पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट ही मिळालेली आहे। जिथे पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट मिळाली आहे त्या ठिकाणी त्यांना आपण सस्पेंड करत नाही, थेट बडतर्फच करतो आहे। राज्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या काही केसेस झाल्या आणि ज्या केसेसमध्ये पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली देखील मिळाली, पण इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंटही पुराव्यासहित असेल तर आपण आता सस्पेंड त्यांना करत नाही, आपण 311 खाली आर्टिकल त्यांना त्या ठिकाणी बरखास्तच करतो।